नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलू पफ हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, 2 कप मैदा घेतलेला आहे, उकडलेले वाटाणे घेतले आहेत 1 कप, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, बडीशेप आणि धने असे मी कुटून घेतले आहेत खलबत्त्यात, 1 चमचा जिरे, काजू आणि मनुका घेतलेला आहे क्रश करून थोडा, आलं आणि हिरवी मिरची घेतली आहे ठेचून, चवीनुसार मीठ। चला तर आपण आता मैद्याच्या पिठाचा डो तयार करून घेऊ। इकडे मी भांडे घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता मैद्याचं पीठ घालून घेऊ। 2 कप इथे मी मैद्याच्या पिठाचा वापर केलेला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। आपण आता ह्याच्यामध्ये तूप घालून घेऊ 1 चमचा। आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ। असं हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। मग हाताच्या साहाय्याने असं मळून घ्यायचं थोडं। पीठ असं झालं पाहिजे। आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ। असं थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं। असा पिठाचा डो झाला पाहिजे। आपण आता ह्याला 10-15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ। चला तर आपण आता आलू पफची भाजी बनवून घेऊ। इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ, आलं मिरची घालून घेऊ, आलं मिरचीचा जो ठेचा केलेला तो घालून घेऊ। मग धणे आणि बडीशेप जी कुटून ठेवलेली ती घालून घेऊ। हे मिक्स करून घेऊ। असं हे मिक्स करून घ्यायचं। आपण आता ह्याच्यामध्ये उकडलेला वाटाणा घालून घेऊ। मग मिक्स करून घेऊ, हे परतवून घेऊ थोडं। आता उकडलेला बटाटा घालून घेऊ। मी बटाटा किसून घेतला आहे। थोडंसं पसरवून घ्यायचं सगळीकडे, म्हणजे जो आपण मसाला केला आहे त्याला लागेल। असं हे मिक्स करून घ्यायचं। मसाले घालून घेऊ, लाल तिखट मसाला, धणे पावडर, चाट मसाला, गरम मसाला, काजू आणि मनुका घालून घेऊ, चवीनुसार मीठ घालू। हे मिश्रण मिक्स करून घेऊ। असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हे 1 ते 2 मिनिटच परतवून घ्यायचं आहे। आपले बटाटे आणि वाटाणा ऑलरेडी उकळवूनच घेतला आहे आपण ह्याच्यामध्ये, त्यामुळे वेळ नाही लागणार भाजी बनवायला। आपली भाजी तयार झालेली आहे। अशी भाजी करून घ्यायची। आता आपण ही भाजी थंड करायला ठेवून देऊ। आपण जो मैद्याच्या पिठाचा डो तयार केलेला त्याच्या मी अशा चपात्या करून घेतलेल्या आहेत। चपात्यांची थिकनेस अशी ठेवायची, थोडी जाडसर अशी। मी अशा
8 चपात्या केलेल्या आहेत. आपण ह्याच्यावर थोडंसं मैद्याचं पीठ स्प्रिंकल करून घेऊ. अशी एक चपाती त्याच्यावर ठेवून देऊ. आपण आता चपातीवर तूप स्प्रेड करून घेऊ. सगळीकडे असं तूप लावून घ्यायचं आहे. तूप आपलं लावून झालेलं आहे सगळीकडे. आपण आता ह्याच्यावर दुसरी चपाती घालून घेऊ. अशी ही दुसरी चपाती घालून घ्यायची त्याच्यावरती. परत आपण या चपातीवर तूप स्प्रेड करून घेऊ. आपल्याला हे असं 4 वेळा करायचं आहे. सेम प्रोसिजर. अशा एकावर एक 4 चपात्या अशा लावून घ्यायच्या. आपण आता ह्या साइडून कट करणार आहे. असं साइडून कट करायचं चारी साइडने. असं चारी बाजूने कट करून घ्यायचं. आता आपल्याला मध्ये कट करायचं आहे. असं मध्ये कट करायचं. असे मधून कट करून घ्यायचं. आपण आता ह्याच्यामध्ये जी भाजी केली आहे ती घालून घेऊ. अशी भाजी घालून घ्यायची. आपण आता थोडंसं पाणी लावून घेऊ चारी बाजूने. असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे जे आपल्याला हे चिकटलं पाहिजे. असं फोल्ड करून घ्यायचं आणि प्रेस करायचं. आपला पफ तयार आहे. आपण ह्याला डीप फ्राय पण करू शकतो किंवा बेक पण करू शकतो. चला तर आपण आता डीप फ्राय करून घेऊ पफ. इकडे मी कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलेलं. आपण आता त्याच्यामध्ये पफ घालून घेऊ. हे हाय टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्या. आपला आलू पफ तयार झालेला आहे. बघा कशा लेयर आलेल्या आहेत. आपले आलू पफ तयार झालेले आहेत. मी बेक पण केले आहेत आणि तळले पण आहेत. बघा. माझी ही आलू पफची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर नक्की करा. धन्यवाद.